नमस्कार मित्रांनो, मी वरद मोरे आणि यूट्यूबवरचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर बघू कसा होतोय, टाकायचं का नाही टाकायचं हे पण अजून समजत नाही. चांगला झाला नक्की टाकू. तर बघू. इकडे वेदांत म्हणजे माझा बारका भाऊ आणि तिच्या पुढे काका आहेत आणि पुढे आमची गुरं पण आहे. वेदांतच्या हातात कांडल आहे. त्या साईडला बघा दारूच्या बाटल्या लावलेल्या आहेत. आम्ही तरंगायला लावलेले आणि ही गुरं आहेत आपली 3, 2 गाय एक काळा. तर कड्याखाली आलेला आहे आपण. कड्याखाली म्हणजे इकडे वरती धबधबा, इकडे वरती ब्राह्मण कडा आणि ह्या साईडला महार कडा आहे. तर तिकडचा टाकू व्हिडिओ बघू. आणि इकडे नदी आहे, नदीत कांडल टाकायचा प्लॅन आहे आपलाच. मित्रांनो पोचलोय नदीत आता. पाठी माझ्या नदी आहे हे बघा पूर्ण. आणि वेदांत टाकतोय कांडाल. मग दाखवतो कांडाल हे टाकतोय तो. त्या साईडून टाक थोडीशी. खालून डुबले काय रे? नाही डुबले. इथे ठेव दगड ठेवतो. नाही राहू दे ना. थांब दगड ठेवतो. लवकर या. अरे हो भाऊ जरा थांब, रुको जरा. तर कांडाल टाकले इकडून, इकडे उरली तशी ठेवले, अशी टाकली इथून. त्यात मासे होते बरेच, मलेचे मासे होते. बसले का पूर्ण? ते बघा ते मली तिकडे, ते बघा ते तिकडे त्या साईडला मली गेलेत. पूर्ण कांडाल डुबले खालून व्यवस्थित. त्या साईडून पिटली ना त्यांना इकडे. काय खाली पाचर आहे ना, पाचऱ्याच्या खालून पण जाऊ शकतो इकडे. अरे मग कांड्याला पुढं ओढ थोडी, इकडे अशी ओढ. असू दे, बारका होल होईल तयार. जास्त होल तिचं मोठे आहेत ना, मग थोडी ती जवळ राहिली तर बारीक होल तिचं. इकडे आपण ढव उपसायला येतो. सुक पाणी थोडं आटलं की हे ढव आपण उपसतो. मित्रांनो तू वरती काढली कांडा, तर काय मासेच नव्हते आणि कांडाला पण थोडी गुरपडली होती, तर इथं टाकले. आणि इथं वेदांतला पहिलीच तेव्हा तिथे आमच्याकडे त्याला पिचाकडी म्हणतात. पिचाकडी लागली पहिल्यांदाच. हा जो म्हणजे ढव, अरे ढवच बोलतो आमच्याकडे. हा ढव आहे तो आम्ही एकदम सुकलं तरी म्हणजे उपसायला खूप मेहनत लागते. ह्यात मोठे मोठे हे असतात ह्या दगडीत, काय म्हणतात त्याला, सोडे म्हणजे चिंगलं असतात मोठ्या साईजची. तर तिकडून मले बिले फिरतात दगडीतून, इकडून मले जाम असतात. ते वेदांत तिथं बघा पिचाकडी काढतोय, मोठी पिचाकडी लागली इथे. भेटली पहिलीची बघा, मस्त साईज आहे तरी. ठेवी सोड मी टाक, तिरका तिकडे टाकल्या ह्याच्यात. ह्या दगडी गणतप तिकडे त्या कातल्यावर इथून अशी टाकतो कारण तेवढी पूर्ण नाही. हा बघा अशी नको, इकडे पुरेल ती बरोबर तिथपर्यंत जाईल. दगडीपर्यंत कातलापर्यंत टाकते अशी पूर्ण. इथे दगडाच्या खाली डुबो. जरा 1 मिनिट. तर वेदन कांडाला व्यवस्थित ठेवतोय. अशी टाकली इथून कांडाला अशी टाकली तिथपर्यंत. ह्याच्यात असतात मासे. हा इथे वेदांत लागलं नाही यार, तर चौकच का एवढं चांगलंच आहे. पिशवीत टाकून ठेवा तुम्ही. आणि हे कर बंद. हा बघा अजून एक वेदांतला पीस गावलाय चांगला, मलीच आहे. आपण
ठेव पिशवीत. तर लागतंय तिकडे मासे आणि अजून मिळतील थोड्या वेळा तरी. नंतर खाली कोंडीत पण टाकायचे अजून आपल्याला कांडाल. तर ब्लॉग व्हिडिओ पूर्ण बघा. अजून एक लागलाय मासा मित्रांनो. तशी खाली आम्ही तिकडे टाकली होती, आपली मधली नदी म्हणतात आमची इकडं. तर तिथे जास्त नाही मासे लागले, तर इकडे चांगले मासे लागतात कारण मोठी साईज आहे माशांची. अजून एक चौथा की किती वर आहे, 5वा ना, चौथा लागला. मलू तिसरा, चौथा मासा. तर 4 तरी गावलेत. अजून गावतील अशी अपेक्षा आहे. गावतील, बरेच गावतील कारण चांगली मस्त मोठी आहे थोडे. आणि कसं दगड जास्त आहे बघा, दगड मजबूत आहे त्यामुळे दगडात मासे असतात लपलेले. आणि इथं पाणी आटत नाही लगेच. हे इथून तिथपर्यंत असं हे खालची कोंड पण पाण्यात भरलेली असते. हे बघा चांगली साईज आहे तशी म्हणून लागत आहेत ते. नाही तर कशी ह्याचा मारा मोठा आहे आपल्या, म्हणजे जिथे होल आहेत ना ते मोठे आहेत कांडाचे, त्याच्यामुळे मासे जास्त पळून जातात. जास्तीत जास्त छोटे मासे त्यात लागत नाहीत. वरती मागाशी आपला पोपट झाला तिथं, कारण टाकली ती म्हणजे पूर्ण कांडाला गुरपडलेली होती आणि मासे पण नाही लागले, छोटे छोटे होते. एक लागतात चांगले चांगले. काहीच पहिल्यांदा इकडून होती अशी कांडाला एक स्टेट टाकली होती, आता तिकडे त्या दगडात टाकले. तर तिकडे काय मासे लागतात का, मासे तसे बरेच गावलेत पण जास्त दाखवायला नाही, कारण तेच दाखवून माणसं कशी थोडी म्हणजे बोर होतं. स्वतःच्या अनुभवावरून सांगतो मी तुम्हाला, थोडं बोर होतं माणसांना काय काय. तर तिकडे टाकले कांडाल. ह्या दगडी काहीतरी लागेल बहुतेक असं मला वाटते, पण वाट बघावी लागेल. सब्र का फल मीठा होता है. मित्रांनो हे 2 लागले मस्तपैकी मासे, झकास पैकी. तिकडे लागले पुढं, इथं एक काठीमध्ये नाही तर दाखवत होता, बाकीचे नंतर लागला होता मोठा. तर मित्रांनो गावलेत मासे आणि आता नित्या गावून आले तिकडं. तर गावले 2 वेदाने दाखवले असतील तुम्हाला. तर अजून गावतील, बघू आता, अजून बराच वेळ आपल्याकडं. तर मित्रांनो आता वरती जातोय आपण, वेदान कांडाल काढतोय तिथली. आणि ते तिकडे नित्या आहेत, काका इकडे आहेत. आणि आता चाललोय वरती टाकून बघूया. तर वरच्या साईडला एक ढव आहे, वरच्या ढवात टाकून बघूया. तर मित्रांनो नाही वरती मासे नाही तिथे. जाऊया परत, आता जाऊया कोंडीत, जाऊया घरी, नाही तर कोंडीत बघू, थोडा वेळ टाकून देते नंतर घरी जाऊया. तर मित्रांनो हा जो समोर तुम्हाला आंबा दिसतोय, सूर्याच्या किरणावर तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यावर कालबी असतात. कालबी म्हणजे मधमाशीचं जे पोलं असतं, पण ते मोठ्या साईजचं असतं. म्हणजे कुठे कुठे तुम्हाला हे दिसत असेल, मध्ये सूर्याच्या किरणावर नाही दिसत आहे, पण ह्या आंब्यावर कालबी असायची. आणि म्हणजे 20-20 लिटर, म्हणजे 20 लिटरच्या बाटल्या भरून म्हणजे मध निघायची त्याच्यातून. पहिल्यांदा काढायची लोक, आता नाही तसे होत. आता नाही, मधमाशा पण असायच्या म्हणजे तिथं माणसं त्याला घाबरायची, इतकी कालबी असायची त्याच्यावर. तर आता नाही आहेत त्याच्यावर. मग छोडा भाई फिर जाणे दो. ही आमची कोंडी, तिकडून टाकतोय कांडाल, नित्या काही इकडून टाकतायत. काय नित्या का तिथं मासा लागला, काढणार कसं पाण्यात ना गेला गुंडा कैसा बनेगा तू. चला मित्रांनो आता घरी चाललोय. आणि हे आपल्याला आता आतापर्यंत सकाळपासून गावलेले मासे पहिल्यांदाच होतं, त्यामुळं तर पाहू शकता हे गावलेले मासे. हा पाहू शकता, पहिला हा 1, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मासे गावलेले आहेत. आपल्या गावलेत 12 मासे. तर आता घरी चाललोय. तर व्हिडिओ एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.